खरं तर हे स्मारक याच्या आधीच व्हायला पाहिजे होतं, कारण आचरेकर सर म्हटलं की सचिन तेंडुलकर हे एक नाव आपल्या डोळ्यासमोर येतं. पण मला वाटत नाही जगात आचरेकर सरांनी जेवढे खेळाडू निर्माण केले भारतासाठी किंवा आपल्या देशासाठी, तेवढे जगात कुठच्या कोचने आजपर्यंत एवढे खेळाडू केले असतील असं मला वाटत नाही. आणि खरं तर अनेक गोष्टी ज्यावेळेला आपल्याकडे भारतात महाराष्ट्रामध्ये होतात त्यावेळेला अशा लोकांची खरं तर नावं द्यायला पाहिजेत, जेव्हा फ्लायओव्हर्स होतात, ब्रिज होतात, रस्ते होतात. आमच्याकडे सगळ्यात मोठा रस्ता हा दारटीटीचा जो जातो तो महात्मा गांधी रोड आहे. पण महात्मा गांधींचे जे शिष्य गुरु होते गोपाळकृष्ण गोखले, हे आमचा गोखले रोड. गुरुची काय किंमत असते आणि गुरुची काय किंमत असावी आणि त्याला किती पूजावं, किती मोठं करावं आणि लोकांसमोर ठेवावं, हे आपल्याकडे नाहीच. म्हणजे शिक्षक नावाची काही गोष्टच आपल्याकडे राहिलेली नाही. माझ्याकडे ज्याला 10वी 12वीची मुलं येतात, मी विचारतो, अनेकदा विचारतो, पास झाल्यावरती येतात अनेक ओळखीची परिचयाची लोक येतात आणि विचारतात मला की म्हटलं काय करणार पुढे. मग काहीतरी म्हणतो की मी काही कॉम्प्युटर इंजिनियर होणार, मी आर्किटेक्ट होणार, मी काहीतरी डॉक्टर होणार, हे होणार ते. एक विद्यार्थी आजपर्यंत मला असं बोललेलं नाहीये की मला शिक्षक व्हायचे. या देशामध्ये मुलांना शिक्षक व्हावं असं वाटत नाही. त्या देशाचं पुढे काय मला माहित नाही मला. पण मला असं वाटतं असलेले जे शिक्षक आहेत, असलेले जे गुरु आहेत, द्रोणाचार्य अवॉर्ड म्हणून आपण द्यायचं, पण त्या द्रोणाचार्यांचा आपण पूजायचं नाही. मी दरवर्षी बघतो आमच्या गल्लीमध्ये तिथेच आचरेकर सर राहायचे. दरवर्षी गुरुपौर्णिमेला सचिन तेंडुलकर तिथे सरांना द्रोणाचार्य अवॉर्ड म्हणून आपण द्यायचं, पण त्या द्रोणाचार्यांचा आपण पूजायचं नाही. मी दरवर्षी बघतो आमच्या गल्लीमध्ये तिथेच आचरेकर सर राहायचे. दरवर्षी गुरुपौर्णिमेला सचिन तेंडुलकर तिथे सरांना पाया पडण्यासाठी दरवर्षी यायचे. दरवर्षी न चुकता. आमच्याकडे काय गुरुपौर्णिमा ही मोबाईलवरती राहिली आहे. हॅपी गुरुपौर्णिमा. हे हॅपी गुरुपौर्णिमा काय असतं मला अजूनपर्यंत कळलेलं नाहीये. अजून एक मेसेज असतो, ज्या ज्या लोकांनी आजपर्यंत माझ्या आयुष्यामध्ये काय काय मार्गदर्शन केलं असेल, अरे त्याच्यात मी येतो की नाही येत, मला का पाठवलंयस.